खरं म्हणजे आज पिंपळे धुमाळमध्ये आगळाने वेगळा कार्यक्रम पार पडत आहे। विविध विकास कामाचे करोडो रुपयाचे उद्घाटन आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या गावचे घोडे गुरुजी यांनी 6 महिन्यात आपला कर्तृत्वाचा ठसा अत्यंत प्रभावीरित्या उमटवला। त्यांचा सेवापूर्ती समारंभ अशा 2 कार्यक्रमाचे प्रमुखपतीचे मान्य या राज्याचे माजी गृहमंत्री, माजी सहकार मंत्री, माजी शिक्षण मंत्री, अनेक खाते ज्याने समर्थपणे भूषवले ते माजी मंत्री आणि आपले प्रतिनिधी मान्य दिलीपराव वळसे पाटील साहेब, लोकसभेतले एक कर्तबगार खासदार म्हणून ज्याने 3 वेळा आपलं प्रतिनिधित्व केलं ते आढळराव पाटील साहेब, बाळासाहेब घोडे, मानसिंग भैया पाचुनकर आणि या गावच्या सरपंचापासून चेअरमनपासून ग्रामपंचायत सदस्य असेल इतर क्षेत्रात काम करणारे सगळे मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनी सगळ्यांचा नाम घ्यावं, नामोल्लेख करावा अशी सगळं मान्यवर मंडळी। खरं म्हणजे पिंपळे धुमाळ मी अनेक वेळेला आलो। राजकीय जीवनात मला वाटतं मी सभापती असताना पासून 50 वेळेला ह्या गावाला भेटी दिली असतील, पण आज येत असताना ह्या गावाचा चेहरा मोहरा पाहायला मिळतो, बदललेला पाहायला मिळतो। भव्य दिव्य शिक्षणाची शाळाची इमारत तिचं उद्घाटन साहेबाच्या हस्ते होत आहे आणि त्या इमारतीला साजेल असा आमचा शिक्षक घोडे गुरुजीच्या बाबतीत सांगितलं पाहिजे। डोंगरगण हे गाव जर विचारलं तर कोणालाही सांगता येणार नाही, असा एक काळ होता। पण ह्या गावाची ओळख आमच्या घोडे गुरुजीच्या तिथे एक भागशाळा सुरू केली आणि त्या शाळेनं अख्ख्या तालुक्याला नव्हे तर अख्ख्या देशाला करून दिली। आदर्श शाळा उभी केली, चांगल्या पद्धतीने शाळा उभी केली, विविध सुखसोयी उभ्या केल्या, प्रतिकूल परिस्थितीत केली। कारण पालकवर्ग फार शिकलेला नव्हता, शिक्षणाची फार आवडही नव्हती, ग्रॅज्युएट झालेली माणसं मला चुकून थोडे हातावर बोटावर सगळ्याच अशा गावामध्ये बाळासाहेबांनी कामाला सुरुवात केली आणि हे गाव पुढे नेलं। तुम्हाला माहिती आहे का, दिल्लीच्या तख्तावर नेलं आणि ते दिल्लीचं तख्त पाहण्याची संधी मला दिली। त्यांचा सत्कार पाहण्यासाठी मी दिल्लीच्या त्या राजभवनामध्ये बसलो आणि मला काहीतरी वेगळं वाटलं, कुठं आलो आहे आपण, असा बाळासाहेब कर्तबगार माणूस। त्या मंत्री होते त्यावेळेला मला होतं कोण, प्रकाश जावडेकर त्या खात्याचे मंत्री। माझं जॅकेट लोकांमध्ये पाहिलं आणि त्यांनी मला बोलवलं, म्हणजे तुम्ही कसे काय? हो म्हणलं आमच्या गावच्याच शिक्षकाचा इथं सत्कार आहे, एवढा चांगला शिक्षक आहे म्हणलं मग आलं असल्याशिवाय मी आलो का इथं। म्हणजे त्यांनीसुद्धा कौतुक केलं, असा कौतुकाला पात्र असताना आमच्या घोडे गुरुजी यांचा सत्कार तुम्ही गावकऱ्यांनी ठेवलेला आहे। गाव चांगलं आहे, पिंपळे धुमाळाचा फार मोठा इतिहास या गावाचा आहे। राजकीयदृष्ट्या जी गावं राजकीयदृष्ट्या जिवंत आणि वैचारिक पातळी असणारी गावापैकी पिंपळे धुमाळ हे गाव आहे। इथं कार्यकर्ते अतिशय अभ्यासू असतात, चांगले विचार मांडणारे कार्यकर्ते आहेत। अशा गावामध्ये विकासाची गंगा वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आली, वाहिली, उभी राहिली। खासदारांनी साथ दिलं, सगळ्या नेतेमंडळींनी सहकार्य केलं आणि शिक्षकाच्या आमच्या घोडे गुरुजींचा शेवट या गावामध्ये एका आदर्श गावामध्ये समारोप होतो आहे त्यांच्या सेवेचा, हे सुद्धा त्यांचं भाग्य आहे। कारण हे गाव तसं फार राजकीयपणात जिवंत असणारं गाव मी या गावाचा इतिहास 50-60 वर्षे पाहतो। जुने पुढारी माझ्याबरोबर, त्यांच्याबरोबर बबनराव धुमाळ, बाबूराव धोंडकरचे मामा, त्यावेळापासून मी या गावाशी माझा संबंध आलेला आहे। आणि म्हणून आहे का चांगल्या गावामध्ये
तुमच्या सेवेचा समारोप इथं होत आहे आणि ते कौतुक तुम्ही गावकऱ्याने मनापासून केलेलं आहे. मी एक त्या गावचा नागरिक या नात्याने मनापासून तुमचे आभार मानतो आणि घोडे गुरुजींना मनापासून शुभेच्छा देतो. घोडे गुरुजी आता सेवानिवृत्तीच्या काळात आपल्या गावाचा विकास कसा होईल, आपल्या भागाचा विकास करेल, विचाराची गंगा चांगल्या पद्धतीनं व्हा. कारण आपलं गावसुद्धा आता लय विचारानं पुढे गेलेलं नाही, ते न्यायचं आहे आपल्याला. शाळा चांगली घडवायची आणि हे सगळं लोन वाढवण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो आणि माझी